व्हिडिओ पूर्ण बघा, हॅशटॅगचा फॉर्म्युला सांगितलाय. इंस्टाग्राम म्हणतंय जास्त हॅशटॅग नको, फक्त 3 हॅशटॅग पुरे आहेत. पण हे 3 हॅशटॅग्स नेमके कोणते निवडायचे? पहिला, निश हॅशटॅग. सर्वात आधी एकच हॅशटॅग निवडा जो तुमची कॅटेगरी सांगतो. उदाहरणार्थ हॅशटॅग मराठी क्रिएटर्स किंवा हॅशटॅग डिजिटल मार्केटिंग मराठी. हा अल्गोरिदमला सांगतो की हा कॉन्टेंट कोणत्या वर्ल्डमध्ये बसतो. हा फॉर्म्युला समजला असेल तर सेव्ह करा, नंतर गरज पडणार आहे. हॅशटॅगची दुसरी कॅटेगरी आहे टॉपिक हॅशटॅग. दुसरा हॅशटॅग म्हणजे तुमच्या रीलचा एक्झॅक्ट टॉपिक. उदाहरणार्थ एडिटिंग असेल तर हॅशटॅग रील एडिटिंग टिप्स, AI असेल तर हॅशटॅग AI टूल्स फॉर क्रिएटर्स, इंस्टाग्राम असेल तर हॅशटॅग इंस्टाग्राम टिप्स. यामुळे अल्गोरिदमला पटकन कळतं हा रील नेमका कोणत्या विषयावर आहे. आणि हॅशटॅगची तिसरी कॅटेगरी ऑडियन्स हॅशटॅग. हा सर्वात इम्पॉर्टंट हॅशटॅग आहे. तुम्ही रील कोणाला दाखवू इच्छिता त्यांच्यासाठी. उदाहरणार्थ हॅशटॅग ग्रो ऑन इंस्टाग्राम किंवा हॅशटॅग कॉन्टेंट क्रिएटर कम्युनिटी. यावर तुमची रीच जास्त अवलंबून असते. बस 3 हॅशटॅगचा फॉर्म्युला सांगतो. निश प्लस टॉपिक प्लस ऑडियन्स इज इक्वल टू परफेक्ट रीच. आणि क्रिएटर्ससाठी अजून अशा पॉवरफुल अपडेटसाठी फॉलो करा डिजिटल मार्केटिंग मराठी. व्हिडिओ आवडला असेल तर रिपोस्ट करायला विसरू नका.